ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांना दंडाधिकारी कोर्टाकडून अंशतः दिलासा। राऊतांना 15,000चा जामीन मंजूर, निकालाला 30 दिवसांची स्थगिती। संजय राऊतांनी सामनाच्या संपादक पदाचा राजीनामा द्यावा। महिलेची बदनामी करण्याबद्दल त्यांना शिक्षा होते, अशी व्यक्ती संपादक पदी बसू शकते का, आशिष शेलार यांची मागणी। 1 ऑक्टोबरला महाविकास आघाडीच्या जागा वाटपावरती शिक्कामोर्तब होणार, शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची माहिती। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना युवा सेनेकडून महाविजय संवाद यात्रेचं आयोजन। यात्रेच्या माध्यमातून युवा महाराष्ट्र कार्यक्रमाच्या अंतर्गत तरुणांसोबत संवाद साधला जाणार। 27 सप्टेंबर पासून यात्रेला सुरुवात। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे 27 आणि 28 सप्टेंबर रोजी अमरावतीच्या दौऱ्यावर। विदर्भातील सर्व 11 जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत अमरावतीमध्ये बैठक घेणार। विधानसभा निवडणुकीसाठी विदर्भामधून पहिली यादी राज ठाकरे जाहीर करण्याची शक्यता। राज्यात तिसरी आघाडी डार्क हॉर्स म्हणून काम करेल, संभाजीराजे छत्रपतींना विश्वास। छोट्या मोठ्या गावांना खुर्द आणि बुद्रुक म्हणतात, तसं राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं झालंय संभाजीराजेंचा टोला। डॉक्टर अजित रानडेंना हायकोर्टाने दिलेला दिलासा 7 ऑक्टोबरपर्यंत कायम। विद्यापीठाच्या कुलगुरूपदी झालेली नियुक्ती रद्द करण्याच्या निर्णयाच्या विरोधात रानडे यांची याचिका। राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये अखेर कृषी विभागाच्या 258 जागांचा समावेश। विद्यार्थ्यांच्या 3 दिवसांच्या आंदोलनाची दखल। 48 कृषी उपसंचालक, 53 तालुका कृषी अधिकारी तर 157 कृषी अधिकारी पदांचा समावेश। जलसंपदा नियामक मंडळाच्या बैठकीमध्ये पंप स्टोरेज क्षेत्रामध्ये 3 मोठे करार। 15,100 मेगावॅट वीज निर्मितीसाठी 82,299 कोटींची गुंतवणूक। गुंतवणुकीमधून 18,440 जणांना रोजगार मिळणार। पॅरासिटामॉलसह 53 औषधं दर्जाच्या चाचणीमध्ये नापास। एकूण 53 औषधं योग्य दर्जाची नाहीत। सेंट्रल ड्रग स्टँडर्ड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन यांची माहिती। समृद्धी महामार्ग सुरू झाल्यापासून आतापर्यंत 2161 अपघात, 202 प्रवाशांना गमवावा लागला जीव। आकडेवारीनुसार दिवसाला 3 अपघात, सर्वाधिक अपघात नागपूर रेंजमध्ये। महाविकास आघाडीमध्ये समाजवादी पक्षाकडून भिवंडी पूर्व आणि अणुशक्तीनगर विधानसभेची मागणी, मात्र शरद पवार पक्षाकडून भिवंडी पूर्व आणि अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघ सोडण्यासाठी नकार। आदित्य ठाकरेंनी सिल्वर ओकवरती घेतली शरद पवार यांची भेट। दोघांमध्ये 25 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती। आदित्य ठाकरेंनी सदिच्छा भेट घेतल्याची माहिती। मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीच्या मतमोजणीला स्थगिती देण्यासाठी हायकोर्टाचा नकार। मतमोजणी करू नये म्हणून मासू विद्यार्थी संघटनेनं केली होती हायकोर्टाकडे विनंती। एमएमआरडीएला पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनकडून 31,673 कोटींचं कर्ज मंजूर। मुंबईत पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्यासाठी औपचारिक करार। हाजी अली दर्गा ट्रस्टच्या कार्यालयामध्ये काल धमकीचा फोन। दर्ग्यामध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी। फोनकर्त्यानं सांगितलं पवन असं नाव, केली वादग्रस्त विधानं। ताडदेव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। अक्षय शिंदेच्या वडिलांचं अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांना पत्र। कुटुंब आणि वकिलांना सुरक्षा देण्याची मागणी। सत्ताधाऱ्यांकडून धोका असल्याचा शिंदे कुटुंबियांचा दावा। अक्षय शिंदेच्या दफनासाठी पोलिसांकडून अंबरनाथच्या स्मशानभूमीची पाहणी। अंबरनाथ नगर परिषदेकडून परवानगी मिळाल्याच्या नंतर स्मशानभूमीमध्ये अक्षय शिंदेचं दफन केलं जाणार। कळव्यात अक्षय शिंदेच्या अंत्यसंस्काराला मनसेचा विरोध। मनसैनिकांकडून कळवा पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी पत्र। केंद्र आणि राज्य सरकारकडून इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी 100 चार्जिंग स्टेशन उभारण्याची तयारी। मात्र नवी मुंबई महानगरपालिका चार्जिंग स्टेशन उभारण्यामध्ये उदासीन। एकही चार्जिंग स्टेशन उभारलं नाही। पाकिस्तानी अभिनेता फवाद खानच्या चित्रपटाच्या विरोधात मनसे आक्रमक। चित्रपट प्रदर्शित केल्यास मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा। मनसे विभाग अध्यक्ष माऊली थोरवेंचं चेंबूरमधल्या चित्रपटगृहाच्या व्यवस्थापनाला पत्र।
कुर्ला येथील अनधिकृत मशिदी आणि अनधिकृत फेरीवाल्यांच्या विरोधात उद्या सकल हिंदू समाज कुर्ल्याच्या वतीनं मोर्चाचं आयोजन. मंगलप्रभात लोढा सकल हिंदू समाज कुर्ला पालिका पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीच्या नंतर हिंदू समाजाची माहिती. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा रद्द. मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे मोदींचा नियोजित पुणे दौरा रद्द. मोदींचा पुणे दौरा पुढच्या काही दिवसांमध्ये आयोजित करण्यात येणार. मोदींच्याच उपस्थितीमध्ये मेट्रोचं उद्घाटन व्हावं यासाठी महायुतीमधल्या नेत्यांचा आग्रह असल्याची माहिती. उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर. उद्या चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये सकाळी 10 वाजता अजित पवारांचा कार्यक्रम. इंदापूरमध्ये शरद पवार पक्षाचं सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विरोधात खिळे ठोको आंदोलन. बोंबा मारत अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये केली घोषणाबाजी. इंदापूर न्यायालयाचं काम निकृष्ट दर्जाचं केल्याचा आरोप. पंढरपूरमध्ये रस्त्याच्या चुकीच्या बांधणीमुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान. पुरणवाडीच्या श्रीखंडे तलावातील सांडव्यामधून वाहणारं पाणी 5 एकरच्या द्राक्षाच्या बागेमध्ये शिरलं. शेतकऱ्याच्या घरातही शिरलं पावसाचं पाणी. सांगलीच्या तासगाव तालुक्यामधल्या सावळज परिसरामध्ये काल पुन्हा एकदा अतिवृष्टी. उडीद भुईमुगासह पिकं पाण्याखाली. पिकं कुजून जाण्याच्या स्थितीत तात्काळ पंचनामे करून भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. नाशिक जिल्हा बँकेच्या वार्षिक सभेमध्ये वाद. ठेवीदार आणि प्रशासकांमध्ये खडाजंगी. नाशिक जिल्हा बँक 2016 पासून अडचणीत असल्यामुळे ठेवीदारांची बँकेच्या विरोधामध्ये घोषणाबाजी. आमदार राम शिंदेंच्या समर्थकांनी आमदार रोहित पवार यांना डिवचलं. अहमदनगरच्या कुसड गावातील SRPF केंद्राच्या लोकार्पण सोहळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरती राम शिंदे समर्थकांची बॅनरबाजी. श्रेयवादावरून वाद पेटला. अहमदनगरमध्ये धनगर समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी जलसमाधीचा इशारा. प्रवरा संगमच्या नदीकाठी 2 आंदोलकांची जलसमाधीच्या संदर्भातली चिठ्ठी सापडली. दोघांचेही फोन नॉट रिचेबल. धनगर समाजाच्या दोघांनी जलसमाधी घेतल्याच्या संशयावरून कार्यकर्ते आक्रमक. सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करत धनगर कार्यकर्त्यांनी संभाजीनगरचा महामार्ग अडवला. नंदुरबारमध्ये धनगर आरक्षणाच्या विरोधात आदिवासी समाज आक्रमक. अक्राणी तहसील कार्यालयासमोर आदिवासी बांधवांचं धरणं आंदोलन. हजारोंच्या संख्येने आदिवासी बांधवांची उपस्थिती. छत्रपती संभाजीनगरमध्ये मुसळधार पाऊस. जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडले. धरणामधून 57,592 क्युसेक्सनं विसर्ग. गोदावरी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. परभणीमध्ये मराठा आरक्षण संघर्ष समन्वय समितीचे सुभाष जावळे यांचं आमरण उपोषण. EWSचं आरक्षण पूर्ववत करावं आणि निजामकालीन गॅजेट ग्राह्य धरून मराठवाड्यामधल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी. नांदेडच्या युवक काँग्रेसचा भाऊराव सहकारी कारखान्यावरती रुमणे मोर्चा. उसाला प्रति टन 3,200 रुपये भावाच्या मागणीसह इतर काही मागण्यांसाठी मोर्चा. बीडमध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अहमदपूर ते अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरती चक्काजाम आंदोलन. बैलगाड्यांसह शेतकरी आंदोलनामध्ये सहभागी. यावेळी सरकार विरोधात घोषणाबाजी. बीडच्या परळीमध्ये शेतकऱ्यांचं तहसीलच्या प्रांगणात झाडावरती चढून आंदोलन. बऱ्याच दिवसांपासून तहसीलमध्ये काम लांबणीवरती जात असल्यामुळे शेतकरी सुरेश उपाडे यांच्याकडून रोष व्यक्त. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.